पाचोरा शहरामध्ये कोरोना रुग्णांची वैयक्तिक काळजी घेतली जावी किंबहुना त्यांच्यावर औषधोपचार देखील पाचोरा शहरातच व्हावा असा उद्देश पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील व डॉक्टर भूषणदादा मगर यांच्या मनात होता आणि त्यांनी ते प्रयत्न करून यशस्वी देखील केले। यामध्ये पाचोरा शहरातील डॉक्टर भूषणदादा मगर यांचे देशमुखवाडी भागातील विघ्नहर्ता हॉस्पिटल हे कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आणि या ठिकाणी जे पाचोरा वडगाव शहरातील व परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्ण असतील यांना दाखल करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू केला। यासाठी शासनाच्या वतीने डॉक्टर अमित दादा साळुंके, डॉक्टर समाधान दादा वाघ या शासकीय डॉक्टरांची मदत झाली आणि त्यांना पूर्ण वेळ कोणताही मोबदला न घेता अभिमानास्पद व गौरवास्पद जी सेवा दिली ती म्हणजे डॉक्टर सुनील दादा गवळे अशा या टीमने जेव्हा कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू केले आणि संख्या वाढू लागली अशा वेळी स्थानिक डॉक्टरांची टीम त्यांच्या मदतीला आली। यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम ज्येष्ठ डॉक्टर अनिल दादा झवर, डॉक्टर अजय सिंह परदेसी, डॉक्टर अनुप अग्रवाल, डॉक्टर अतुल महाजन, डॉक्टर चारुदत्त खानोरे, डॉक्टर मुकुंद सावनेरकर, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर प्रशांत तेली, डॉक्टर प्रवीण देशमुख, डॉक्टर सागर गरुड, डॉक्टर संकेत विस्फुते, डॉक्टर सुनील पाटील, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर विकास केजरीवाल, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर यशवंत पाटील या मंडळींनी 12-12 तास वाटून पाचोरा शहरातील रुग्णांची संख्या कशी कमी होईल हे प्रयत्न केले किंबहुना ते यशस्वी देखील झाले। बघूया। नमस्कार, ध्येय न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। पाचोरा शहरामध्ये देशमुखवाडी भागातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी पाचोरा मेडिकल असोसिएशनने जो अग्रक्रम दाखवला आणि नामांकित डॉक्टर 18 डॉक्टरांनी त्या ठिकाणी पूर्ण वेळ 12-12 तासाची मेहनत घेतली आणि डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून आणि मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर नरेश दादांचे आपण सर्वप्रथम आभार मानतो। आणि दादा, नेमका तुमचा जो उपक्रम होता किंवा यात कशी तुम्ही सहभागी झालात त्यात आम्हाला थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी द्या अशी आपणास मी विनंती करतो। सर्वप्रथम आमदार साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पाचोरा तालुक्यासाठी स्वॅब कलेक्शनची तिथे आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली। राज्यात हा एकमेव उपक्रम आहे त्यासाठी आमदार साहेबांचं आम्हाला सहकार्य लाभलं। या स्वॅब घेण्यासाठी डॉक्टर अमित साळुंके, डॉक्टर समाधान वाघ, सुनील दादा गवळी यांनी अनमोल सहकार्य केलं। सर्वप्रथम मी डॉक्टर भूषण मगर यांचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आपलं जुनं विघ्नहर्ता हॉस्पिटल कोविड रुग्णालय म्हणून त्यांनी पाचोरावासियांसाठी दिलंय। आपल्याला कोरोनाची साथ चालू या आजाराचं नियंत्रण करण्यासाठी डॉक्टर समाधान वाघ, डॉक्टर अमित साळुंके, डॉक्टर सुनील गवळी आपल्या जीवाचं रान करून हातोनात कष्ट घेऊन ती सेवा देत आहे। त्या सेवा देताना त्यांना काही यंत्रणा अपूर्ण पडत होती, त्यासाठी आमच्या डॉक्टरांची काही बैठक झाली। या बैठकीमध्ये चालू असताना तहसीलदार साहेबांचं पत्र आलं, त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला आपली मदत पाहिजे। तर त्यातला पाचोरा शहरातली 18 डॉक्टरांची एक टीम 12-12 तास ड्युटी करण्यासाठी सज्ज झाली आणि हे सर्व झाल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचार करणं सोपे झाले। यासाठी पाचोरावासियांचं अनमोल सहकार्य लाभत आहे, ते स्वतःहून टेस्टिंगसाठी येत आहे। हे करत असताना या बरोबरच होमिओपॅथी डॉक्टरांनी अनमोल सहकार्य केले। त्यांनी आपली औषधी विनामूल्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन, धन्यवाद। नमस्कार, सर्व प्रेक्षकांचे ध्येय न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत पाचोरा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर स्वप्नील पाटील यांच्या हॉस्पिटलला। ते आपल्यासोबत आहेत, थेट आपण त्यांच्याकडूनच चर्चेतून माहिती घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक आभार आणि कौतुक करतो, आपलेच नाही तर पाचोरा येथील सर्व वैद्यकीय क्षेत्रातल्या टीमचे, की ज्या टीमने आपल्या आयुष्याचे 12-12 तास स्पेशली जे कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, पाचोरा शहरातले जे देशमुखवाडी भागातलं विघ्नहर्ता हॉस्पिटल आहे जे शासनाने ताब्यात घेतलेले आणि त्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण ठेवलेले आहेत, त्यांच्या सेवेसाठी पाचोरा शहरातले 12-12 तास डॉक्टर नियुक्त केलेले आहेत आणि कालच्या दिवशी तुमची नियुक्ती त्या ठिकाणी होती। तर दादा, थेट तुम्ही कोरोनाग्रस्त पेशंटच्या संपर्कात होते, तुम्हाला काय वाटलं कालचा दिवस तुमच्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचा होता?
मागच्या मंगळवारपासून शासनाने हा नियम केला होता की सरकारी डॉक्टर्स, त्यांची पूर्ण टीम, मेडिकल स्टाफ त्या कोविड सेंटरमध्ये काम करत आहेत. पण जर खाजगी डॉक्टरांनीही तिथं 12-12 तास ड्युटी केली तर त्यांना एक ती मदत होईल, पेशंटची ट्रीटमेंट अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. मग त्यांनी मंगळवारी संध्याकाळपासून तो जी आर निघाला आणि पाचोऱ्यातले जे माझे अनेक मित्र आहेत डॉक्टर्स, त्यांची सगळ्यांची तिथं 12-12 तास ड्युट्या लावल्या. काल रविवारी माझी सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत ड्युटी होती. सकाळी 8ला मी जेव्हा तिथं गेलो, मला समाधान वागता आम्ही सराउंडिंगला भेटले. तर मग आम्ही पेशंटचा राऊंड घेतला, पेशंट चेक केले. त्यातले 5 पेशंट आम्हाला अतिशय चांगल्या पेशंटचा राऊंड घेतला तुम्ही, पेशंट चेक केले? हो, कोरोनाग्रस्त पेशंट चेक केले. भाऊ, कोरोनाग्रस्त पेशंट हा काही असं म्हणजे त्यात घाबरण्याची काही गोष्ट नाही. हा, तरी सुद्धा कालचा अनुभव तुम्हाला कसा आहे? कालचा अनुभव असा आहे की आम्ही राऊंड घेतला, पेशंट चेक केले. एक स्टेथोस्कोपने आम्ही ते ब्रॉन्कायव्हिज, आमचे मेडिकल टर्म्स असतात की पेशंटला न्यूमोनिया असेल तर ह्या गोष्टी आहेत का. मग मी, अमित दादा, आम्ही सगळ्यांनी त्यांना ऑस्कल्टेट केलं. तर त्या 20 पेशंट होते टोटल. तर त्याच्यापैकी 5 पेशंट आम्हाला अतिशय चांगल्या परिस्थितीत आढळले. त्यातल्या बऱ्याच लोकांना 10 ते 12 दिवस झाले होते ॲडमिट होऊन. तर ते ॲडमिट झाल्यानंतर पेशंटची तिथं ती खूप चांगली बडदास्त आहे. जेवण किंवा वेळेवर औषधी देणं, ते नर्सिंग सिस्टीम खूप चांगली सिस्टीम आहे तिथं. तर 5 पेशंट आम्ही सॅग्रिगेट केले की हे पेशंट आपण आज डिस्चार्ज करू शकतो. मग समाधान दादा CS सरांशी बोलले, आमदार साहेबांशी बोलले. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, तुमची टीमला वाटतं आहे तर आपण ते डिस्चार्ज करूया. मग त्यानंतर आम्हाला म्हणजे त्या 5 पेशंटला आम्ही इंटिमेट दिलं की तुमच्या सुट्टी. त्यातले 4-5 शहरातलेच होते आणि गंतुली गावातला होता. आप्पासाहेबांना फोन केला. आप्पासाहेब म्हणे मी पुढच्या 10 मिनिटातच तिथे येतो. त्यानंतर आप्पासाहेबांच्या हाताने आम्ही त्यांना मिठाई देऊन त्यांची घरी रवानगी केली. पण ते करत असताना एक जाणवलं, ते पेशंटचा एक शब्द होता की डॉक्टर साहेबांच्याच कृपेमुळे आम्ही वाचलेलो आहे. ॲक्च्युली कोरोना आजार हा असं झालं आहे की कोणाला कोरोना झाला म्हणजे तो मृत्यूच्या दाढीत गेलेला. कोरोना आणि मृत्यू असं एक समीकरण झाले लोकांच्या मनामध्ये. तर त्याच्यामुळे ते लोक खूप भारावून गेले होते. त्यांना घ्यायला त्यांचे 1-2 म्हणजे नातेवाईक आले होते. ते म्हणजे त्यांच्या डोळ्यात एक अक्षरशः ती कृतज्ञतेची भावना जी असते किंवा ॲक्च्युली भाऊक झाले होते सगळे. ते म्हणजे त्यांच्यासाठी त्या दिवसापुरता किंवा या 4-5 दिवसासाठी किंवा या त्या 10 दिवसासाठी डॉक्टर्स त्यांच्यासाठी देव दिसत होता त्यांच्या डोळ्यात. एकाने असा शब्द वापरला की दादा माझा पुनर्जन्म झाला आहे. म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांचं मनोबल वाढवलं. त्यांना घरी काय करायचं, कसं राहायचं, काय गोळ्या घ्यायच्या, त्या सूचना आप्पासाहेबांनी आणि डॉक्टरांनी आमच्या टीमने दिल्या त्यांना. त्यानंतर ॲम्ब्युलन्सने त्यांना मग घरोघरी सोडण्यात आलं. पण तो क्षण ॲक्च्युली माझे सगळे सहकारी मित्र काम करत आहेत. हां, काल आम्ही ते बघितलं. पण हो, तुम्ही होते, डॉक्टर सुनील गवळी होते, हो, समाधान दादा होते, अमित दादा होते, अमित दादा सावंगी, यशवंत पाटील दादा होते. तर या सगळ्या डॉक्टर टीम तिथं कार्यरत होती. त्याच्यानंतर माझी जेव्हा ड्युटी संपली त्याच्यानंतर विकास केजरीवाल दादांची ड्युटी होती तिथं. तर म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट प्रॅक्टिशनर खूप चांगल्या प्रकारे जबाबदारी घेतो आहे. फक्त मी थोडा भाग्यवान होतो की माझ्या उपस्थितीत त्या 5 पेशंटची सुट्टी झाली आणि म्हणजे त्यांच्याशी एक संभाषण म्हणा किंवा तो एक जो क्षण होता तो मला अनुभवता आला आयुष्यासाठी. एकाच वेळेस 5 लोक तुमच्या डोळ्यासमोर डिस्चार्ज होत आहेत. ॲक्च्युली मला मी जेव्हा ड्युटीला गेलो ना, माझ्या अनेक मित्रांनी किंवा त्याच्याकडे फोन केले, दादा दूर राहा पेशंटपासून वगैरे. पण त्याला ते सांगितलं, अरे म्हटलं ते पेशंट जे असतात, आपल्याला कोरोना आजारावरती मात करायची, लोकांवरती नाही. दादा, आता तुम्ही बोलताना सांगितले की तुम्ही पेशंटला चेक केलं आणि सध्याची जी सोशल मीडिया किंवा विविध चित्रांमधून, विविध अशा चर्चेतून जे दिसतंय, काही लोक नुसतं मुलगा हजारो किलोमीटर पायी चालून आलेला आहे तरी त्याची पत्नीला, त्या मुलाला, आई स्वतः जन्मदाते आई त्याला घरात घेत नाही. वास्तविक तो त्या कोरोनाग्रस्त गावातून आलेला असतो, बरोबर, तो तर पॉझिटिव्ह राहत नाही, पण त्याला सुद्धा घरात घेत नाही. फक्त तो संशयित असू शकतो किंवा मे बी जे काय असेल. पण असं असताना देखील त्यांना घरात घेतलं जात नाही किंवा आजही काही गावांमध्ये बाहेरगावून आलेल्या लोकांना असं अलिप्त ठेवलं जातं आहे. आणि तुम्ही डायरेक्ट कोरोनाग्रस्त लोकांच्या पेशंटच्या संपर्कात गेले, त्यांना तुम्ही चेकअप केलं, तर तशी काही भीती वगैरे काही दादा? हो, ॲक्च्युली जेव्हा तुमची पूर्ण टीम ते काम करत असते ना, मी जेव्हा गेलो तर समाधान दादा असतील, अमित दादा असतील, एकदम रुटीनली त्या लोकांमध्ये फिरत होते.
सगळं त्यांनी प्रोटेक्शन्स प्रवीण गवळे दादा पण बऱ्याच प्रवीण गवळे दादा पहिल्या दिवसापासून किंवा यशवंत पाटील दादा आहेत. तर ते त्या लोकांमध्ये एकदम म्हणजे त्यांना चेक करत होते. मी माझी ड्युटी 8ला स्टार्ट झाली, मी पण गेलो, मग त्यांना चेक केलं. जेव्हा एक पूर्ण टीम तिथं काम करत असते तर तुमची जी मनातली भीती असते ती निघून जाते. दुसरी गोष्ट, एक कोरोना आजारामध्ये जर आपण मृत्यूदर बघितला तर साधारणतः 3 ते 4% मृत्यूदर आहे. 100 लोकांना आजार होईल त्याच्यातले 3 ते 4 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा मृत्यूदर आपले जे नॉर्मल आजार असतात, मलेरिया, डेंग्यू किंवा नॉर्मल निमोनिया, यांच्यात मृत्यूदर खूप जास्त आहे. म्हणजे उलट त्या आजारांना आपण घाबरायला हवं. कोरोना फक्त कसं सध्या त्याची पॅन्डेमिक चालू आहे. पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण हा जगभरात पसरलेला आहे. आपल्याला ती काळजी घेऊन ही पॅन्डेमिक रोखायची आहे. पण पेशंटला असं हेडसांड करणं किंवा जो गावात येतो त्याची अवहेलना करणं, त्याला गावातच प्रवेश न देणं हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला व्यक्तीवर विजय प्राप्त नाही करायचा आहे, आजारावरती प्राप्त करायचं आहे. हां, समजा गावात कोणी नवीन माणूस आला, गावकऱ्यांची एक गोष्ट बरोबर आहे की त्यांना ते सुरक्षा एक गोष्ट बरोबर आहे. त्या माणसाला आपण 14 दिवस क्वारंटाईन करू शकतो, पण मग क्वारंटाईन त्याला गावातच करावं जेणेकरून त्याची हेडसाण होणार नाही आणि बहिष्कृत करू नये. कारण मी बघतोय ना, आता तुम्ही व्हिडिओज बघत असणार सोशल मीडियावरती, बरेच डॉक्टर्स किंवा नर्सेस जे ड्युटी करून घरी गेलेले आहेत त्यांच्या सोसायटीने त्यांचे फुलं किंवा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर हे जे फ्रंटलाईन लोक आहेत यांचं जर आपण असंच मनोधैर्य टिकवलं आणि सगळ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन केलं तर हा आजार काही वेगळा विषय. आणि एक थोडंसं अजून सांगतो दादा, मला असं वाटतं की कोरोनाग्रस्त आजारात जेवढे लोक भारतात मृत्यू झालेले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त आता लॉकडाऊन जेव्हा उघडेल आणि जेव्हा प्रवास सुरू होतील तर त्याच्यापेक्षा अपघाताने जास्त होतील. अपघात दर जास्त आहे. म्हणजे कोरोनाचं संरक्षण किंवा कोरोनापासून संरक्षण स्वतःचं करण्यापेक्षा तुम्ही वाहन चालवताना ज्या काळजी घ्यायला पाहिजे त्याच महत्त्वाच्या आहेत. आणि उलट या लॉकडाऊनचा एक फायदा मी बघतोय, आता माझ्याकडे हार्ट पेशंट्स खूप जास्त असतात. तर मागच्या महिन्यात पाचोरा शहरात लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणही खूप कमी झालेलं आहे. बरंच. कारण काय असतं, तुम्ही घरी असतात, स्ट्रेस नसतो, फॅमिलीसोबत तुम्ही तुमचा दिवस घालवतात, एक नॉर्मल सोशल गोष्टी होतात, घरात गप्पा होतात, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत, त्याच्यामुळे स्ट्रेस कमी झाला आहे. मी इव्हन माझे जे पेशंट ज्यांचे BP कंट्रोल नाही व्हायचे त्यांचे BP नॉर्मलच लागून गेलेले. एक अजून महत्त्वाचा डायरेक्ट विचारणारा प्रश्न, आता एकंदर तुमच्या हॉस्पिटलला मी चक्कर जेव्हा मारली तर तुमची OPD किंवा हॉस्पिटल तुमचं सुरू आहे, अहोरात्र सुरू आहे आणि 24 तास तुमच्या डॉक्टरांची सेवा. आताही तुम्ही तिथून आलेत, पेशंटचे राऊंड मिळालं तुमच्या हॉस्पिटलमध्ये. मग आता एवढे पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये असताना मग ते 12 तास तुम्ही कसे ॲडजस्ट केले? बघा, ॲक्च्युली जेव्हा आम्ही एका कोरोना पॉझिटिव्ह पेशंट संपर्कात जातो, त्याच्यावर काहीतरी ट्रीटमेंट करतो किंवा तपासणी करतो, तर कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. कोरोना पेशंटपासून तुम्हाला म्हणजे तुम्ही जर पेशंटच्या जवळ जात असणार तर प्रॉपर प्रोटेक्शन घालूनच तुम्हाला जावं लागेल. विशिष्ट पर्सनल प्रोटेक्शन जे इक्विपमेंट म्हणतो आपण PPE ते घालून तुम्हाला, आम्ही तिथं काम करत होतो. त्यानंतर आम्ही ती PPE तिथं सोडली, डिकम्पोज केली आणि सॅनिटायझर वगैरे असं वापरून ती गोष्ट आपण मॅनेज करू शकतो. होतं काय, समजा आता माझ्या OPDत मी बसलेलो नाही, आता 12 तास तुम्ही तिथं होते, मग तिथं तुम्ही किट घालून पूर्ण काम केलं, बरोबर. मग इकडचे तुम्ही तुमचे पेशंट कसे ॲडजस्ट केले इकडे? ॲक्च्युली आमच्याकडे मॉर्निंग आणि आफ्टरनून असे RMOज आहेत, वॉर्डमध्ये आहेत, ICU मध्ये आहेत, इंटेन्सिव्हिस्ट आहेत. माझे मिसेस डॉक्टर कृष्णा पाटील त्यासुद्धा आहेत. तर ICUला काली 10-12 पेशंट होते, तर त्या लोकांनी ते 12 तास मॅनेज केले. आणि मी थोडं घाबरलो होतो, कारण कसं असतं ICUच्या पेशंटमध्ये मिनटाला काही बदल होतो. मी तेच म्हटलं की ॲक्च्युली माझे 1-2 जे मित्र आहेत जवळचे त्यांनाही मी सांगून ठेवलं होतं की माझी ड्युटी आहे, मला निघता नाही ना तिथून, जर काही असं तर तुम्ही ते पेशंट बघा. पण थँकफुली काही झालं नाही आणि सगळे पेशंट सुस्थित होते. माझी मिसेस ॲक्च्युली मी नसताना ती बऱ्यापैकी ICU हँडल करून घेते माझं, MBBS विषय डॉक्टर असल्यामुळे. दादा, तुमच्या हॉस्पिटलचा विषय निघाला म्हणून सांगतो. एखादा व्यक्ती आला आणि आता तो कोरोनाग्रस्त आहे हे तर डिटेक्ट लगेच होत नाही, बरोबर. त्याच्याकडे तो तुमच्याकडे येतो, तुमच्याकडून ट्रीटमेंट घेतो आणि असं मॅक्झिमम बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये होतात, बरोबर.
बरेचसे लोक त्याचा गैरसमज असा करतात की बाबराची जो तो पेशंट गेलेला आहे आता त्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर काही खरं नाही हो तो त्या खुर्चीवर बसला असेल ते झालं असेल. मग अशा परिस्थितीला तुम्ही लोक कसे सामोरे जात आहे? भाऊ OPD जेही पेशंट येत आहेत आम्ही प्रत्येक पेशंटला मास्क कंपल्सरी केलेला आहे. प्रत्येक पेशंट सॅनिटायझर हँड वॉश करूनच आत येतो. आमचे जे स्टाफ आहे सगळ्यांना मास्क प्लस फेस शील्ड हे दोघं आम्ही ते वापरणं कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यानंतर एखादा पेशंट जर सर्दी खोकल्याचा असेल तर आणि सर्दी खोकला असेल एक सॅच्युरेशन आपण बघतो रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण जर ते कमी असेल तर आम्ही अशा पेशंटला सरळ रेफर करतो जळगाव सिव्हिल किंवा पाचोरा सिव्हिल हॉस्पिटलला आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे कोरोना टेस्ट होते. जर ती टेस्ट निगेटिव्ह आली तर तो मग नॉर्मल पेशंट इलाज आमच्या हॉस्पिटल घेऊ शकतो. जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग त्याचा इलाज तिथंच होणार. बाकी दुसरे जे पेशंट असतात म्हणजे कोरोना जे सर्दी खोकल्याचे पेशंट आहेत ते व्यतिरिक्त दुसरे ताप असतील डायरिया असतील सध्या उन्हाळा आहे तर लघवी मार्गाचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण बरेच वाढलेलं आहे. टायफॉइड वाढलेलं आहे. लूज मोशन्स डायरियाचे पेशंट्स खूप जास्त आहेत. तर असे पेशंट्स तर आपण नॉर्मली ट्रीट करू शकतो. हां पण समजा एखादा पेशंट वाटला आम्हाला सस्पेक्टेड त्याला आम्ही रेफर केला तर त्याच्यानंतर तो जिथे जिथं गेलेला आहे तो पूर्ण भाग आम्ही सॅनिटायझरने साफ करतो आणि सोडियम हायपोक्लोराइड नावाचं एक सोल्युशन असतं ते त्याच्याने आपण ते स्प्रे पंप असतो तर त्या स्प्रे पंपने आपण त्या वस्तू हे करतो आणि साधारणतः 3 ते 4 तास त्या वस्तूंवरती कोणी नवीन माणूस येणार नाही अशा पण हे करतो. म्हणजे ते कोणती भीती नाही तशी कोणती भीती नाही. बघा आता माझं हॉस्पिटल 24 तास चाललं आहे. मी इथं पेशंट बघतोय. आजही माझ्या हॉस्पिटलला 25 ते 30 पेशंट ॲडमिट आहेत वॉर्डमध्ये आहेत ICUमध्ये आहेत. तर भीती नावाची गोष्ट अशी नाही आहे. आम्ही बघा पण दादा तुम्हाला असं वाटत नाही का एकंदरीत मृत्यूचं प्रमाण कमी आहे कोरोनाचं आणि कोरोना होण्याचं प्रमाण जास्त आहे बरोबर हां तर आता भविष्याच्या दृष्टीने किती ठीक आहे तुम्ही डॉक्टर लोक पूर्ण काळजी घ्याल पण आमच्यासारखे सर्वसामान्य लोक किंवा जो मजूर वर्ग आहे अगदी पैशांना सुद्धा हात लावायचा नाही याला बी हात लावायचा नाही मग असं म्हणायला हरकत नाही का की पुढे कोरोनाच्या सोबतच जगायचं आहे बघ ती मानसिकताच करून ठेवायची. मागच्या आठवड्यात WHO चे प्रेसिडेंट्स आहेत त्यांनी एक स्टेटमेंट हे केलं की कोरोना आगामी 2 वर्ष तर काही जाणार नाही जगातनं. तर तुम्हाला कोरोनासोबत राहण्याची सवय करून घ्यावी लागेल. भाऊ तुम्हाला आठवत असेल पाचोरा शहरात जेव्हा पहिला पेशंट आढळला एकदम भीतीचं वातावरण पसरलं भयानक. त्याच्यानंतर सगळे लोक हॅवॉक म्हणजे शॉक स्टेजमध्ये गेले. आज पाचोरा शहरात 20 ते 22 पेशंट आहेत. आज ती भीती वाटते का तुम्हाला? मुळीच नाही. म्हणजे आपण ॲक्च्युली कोरोनामध्ये ना 90% जो आजार असतो तो मानसिक आहे. पेशंट्सला ज्यावेळेस एखाद्याला सर्दी खोकला होतो किंवा एखादा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह येतो. आता काल जे मी 5 पेशंट बघितलेत ना ते सगळे एकदम स्ट्रॉंग विल पॉवरचे लोक होते. म्हणजे त्यातला एक तर गावातला होता तो म्हणत होता दादा मी आठी 12 दिवस राहील म्हणे आमले काहीच त्रास होता नाही मस्त खावायला भेटे म्हणे वजन वाढ घे म्हणे 5 किलो. म्हणजे इतकं तो स्ट्रॉंग मेंटॅलिटी त्याने जर ते सगळी ते 12 दिवस एकदम लाईटली घेतले. 90% आजार हा मानसिक आहे. जर आपण आपली मानसिकता स्ट्रॉंग ठेवली आणि जेवण व्यवस्थित वेळेवर केलं समजा एक होमिओपॅथीचे ते आर्सेनिक अल्बम नावाचं औषध आहे तेही इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते. अशा औषधांचा डोस आपण घेतला एक हेल्दी वातावरणात राहिलो ह्या वेगवेगळ्या गोष्टी टेन्शन नाही घेतलं तर ह्या आजाराचं काही विशेष असं हे घाबरण्यासारखं कारण नाही आहे. हा आजार पुढील 2 वर्ष 3 वर्ष काही भारतातून जाणार नाही. इनफॅक्ट याचे केसेस दिवसेंदिवस वाढतात. आपण आकडे बघतोय प्रत्येक शहरात नवीन जो आकडा येतोय तो आधीपेक्षा जास्तच आहे बरोबर. आज पाचोऱ्यातही पेशंट वाढलेले आहेत पण ही भीती जर कमी करता आली आणि कोरोना समजा आता शासन म्हणतं तर ते नवीन मी काही सांगण्यासाठी सारखं नाही आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळा 3 मीटर 6 मीटर अंतर ठेवा सॅनिटायझर मास्क ते आता प्रत्येक माणसाला माहीत झालेलं आहे. ते गोष्ट जर प्रत्येकाने प्रामाणिकपणे फॉलो केली तर कोरोना काही विषय नाही आहे. मी तर म्हणतो आज कोरोनाची टेस्ट जळगावला होते खूप नजीकच्या भविष्यात असं होऊ शकतं की ह्या टेस्ट पाचोरा शहरात उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे असं होईल की माझ्याकडे सर्दी खोकल्याचा पेशंट आला पुढचे 2-1 महिन्यात मला वाटलं तो कोरोना पॉझिटिव्ह मी त्याला स्वॅब पाठवला निगेटिव्ह आला मी त्याला पुन्हा माझ्या हॉस्पिटल. दादा शेवटी तुम्ही काय संदेश देऊ शकाल जनतेच्या हितासाठी नागरिकांना प्रेरणा किंवा या कोरोना आजाराच्या बाबतीत तुम्ही काय संदेश देऊ शकाल? एक रिंगटोन वाजते
की हमें बीमारी से लढना है, बीमार से नहीं. तर त्याच्यामुळे जो कोरोना पेशंट आहे किंवा जो सस्पेक्ट आहे त्याला असं वाईट टाकल्यासारखं नका करू. 3%, 4% मृत्यू जर आहे, कुठलाही पॉझिटिव्ह पेशंट नजीकच्या 10-14 दिवसांमध्ये बरा होऊन घरी येणार आहे, तसं त्याच्यावरती वाईट टाकणं किंवा बहिष्कृत करणं अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. हा आजार वाढणार आहे त्याच्यापुढे, तर आपल्याला ह्या आजारासोबतच जगण्याची जी कला आहे त्याकडे अवगत केली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. प्रशासनाच्या ज्या वेगवेगळ्या सूचना असतात त्या पाळल्या पाहिजे. प्रशासन, डॉक्टर, पोलीस, त्याच्यानंतर वेगवेगळे नर्सिंग, पॅरामेडिकल स्टाफ, त्याच्यानंतर पत्रकार मंडळी आणि शिक्षक बंधू हे जे टास्क फोर्स म्हणून ह्या आजाराशी लढत आहेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे. ह्या आजाराचं भाऊ एक वयोगट असतो की 65 वयाचा जर माणूस असेल, 65 किंवा त्याच्यावरती, तर ह्या आजाराचा धोका त्याला जास्त आहे. किंवा जे किडनीच्या पेशंट्स असतील, जे डायलिसिसवरती आहेत, लिव्हरचे पेशंट असतील, हार्ट पेशंट असतील, डायबिटीस असतील, यांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी सगळ्यांना माहिती आहे की सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी पाळल्या पाहिजे. ह्या गोष्टी आपण व्यवस्थित पाळल्या तर आपण कोरोनासोबतही जगू शकतो. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.